आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। उठ बंजारा जागा हो, एसटी आरक्षणाचा धागा हो। आज जी सविचार सभा मी घेतली ती यासाठी की बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण का मिळू नये। आज इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की गोरमाटी हा आदिवासी आहे। अजून सरकारला काय पुरावा पाहिजे, अजून काय पुरावा द्यावा मी? तुम्ही आमच्या मोठ्या भावाला आरक्षण दिलं त्याप्रमाणे छोट्या भावाला पण द्या। आज बंजारा समाजाची महाराष्ट्रात जवळजवळ 1.5 कोटी लोकसंख्या आहे आणि हा समाज आज पूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहे। आम्ही हक्काची लढाई लढतोय, सर्व नॉर्म्स मध्ये आम्ही बसतोय, सगळ्या अटी व शर्ती मध्ये आम्ही पूर्ण मोडतोय, तरी आम्हाला आरक्षण का नाही? तर आम्हाला आरक्षण मिळाला पाहिजे। यासाठी आज तरुणापासून तर सगळ्या वयोवृद्धापर्यंत सगळे आक्रमक झालेले, कारण की प्रत्येकाला वाटते की माझ्या मुलाला नोकरी मिळावी, माझ्या मुलाला आरक्षण मिळालं तर आमचा आज बंजारा समाजाचा विद्यार्थी IAS IPS सहज होऊ शकतो। आज आम्हाला 160 170 मार्क्स मिळून सुद्धा आमचा विद्यार्थी त्यामध्ये येऊ शकत नाही आणि ज्याला 60 मार्क असेल 70 मार्क्स असेल तो आज सरळ सेवेमध्ये सरळ पुढे जातोय। आणि बंजारा समाजाची बोली भाषा एक, चालीरीती एक, म्हणजे ज्या संस्कृती आहेत आदिवासीच्या जन्म मृत्यूपासून तर सगळंच या सगळ्या चालीरीती ह्या बंजारा समाजाचा आहे आणि बंजारा समाज आज पूर्णपणे पेटून उठलेला आहे। आणि आम्ही पण कल्याणमध्ये सगळ्यांच्या वतीने तहसीलदारांना मोठ्या संख्येने निवेदन देणार आहोत आणि हा समाजाला कुठंतरी देवाभावनी जवळ करावं। जसं आमच्या मोठ्या भावाला जरांगे साहेबांना आरक्षण दिलं तसं देवाभावनी या बंजारा समाज सुद्धा जवळ करून त्यांना पण आरक्षण द्यावं। आम्ही तर त्या नॉर्म्स मध्ये बसतोच आहे ना, आम्ही हक्काची मागणी करतोय, आम्ही का दुसऱ्याचं मागत नाहीये। आमचं जे तेच आम्हाला द्या। आज लाखोच्या संख्येने मोर्चा निघतायत, बंजारा समाज हा पूर्णपणे पेटून उठलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। उठ बंजारा जागा हो, एसटी आरक्षणाचा धागा हो, हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि लवकरात लवकर आम्ही तहसीलदारांना मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने कल्याणमध्ये निवेदन देऊ अशी ग्वाही मी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला देत